नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सातारा तालुक्यातील संगम माहुली येथे काल रात्री 10च्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगाने येणाऱ्या एटेरगा कारने रस्त्यावरून जात असलेल्या ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेची तीव्रता एवढी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचा पुढील भाग तुटून त्याची दोन्ही चाके पूर्णपणे निखळून रस्त्यावर पडली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या अपघातात एटेरगा कारमधील प्रवासी जखमी झालेले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी या मार्गावर अनेक वाहन चालक बेशिस्तपणे आणि वेगमर्यादा न पाळता वाहन चालवत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. संगम माहुली परिसरात प्रकाश व्यवस्था अपुरी असून जड वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका कायम असतो. मात्र याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवण्याने हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पाठवण्याबरोबरच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकल्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलेला असून वेगमर्यादा ओलांडणे, निष्काळजी वाहनचालन आणि रात्रीचे बेशिस्त वाहतूक यामुळे हा अपघात झाला आहे का याचा तपास केला जातो आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घेऊन वाहन चालवावे आणि वेगमर्यादा पाळाव्यात असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.